हा बाबा. तुझी तब्येत बरी आहे ना? नाही, आवाज एकदम मला वेगळा वाटला म्हणून म्हटलं. नाही नाही, तब्येत बरी आहे. नक्की ना? हो, पण तुम्ही आत्ता कसा काय फोन केलात? घरी सगळं ठीक आहे ना? हा, आता ठीकच म्हणायचं. म्हणजे अगं मलाच सकाळपासून कसं तरी होत होतं, म्हणून फोन केला तुला. सारखी तुझी आठवण येत होती. बाबा तुम्ही असं बोललात ना की मला अस्वस्थ वाटतं खूप. काय झालं? अगं मलाही तसंच होतंय ना. मला सारखं वाटत होतं की तुझं काहीतरी बिनसलंय, तू बेचैन आहेस, तुझ्याशी बोलावं असं वाटत होतं. आता बोललो ना, आता बरं वाटतं. नक्की घरी सगळं ठीक आहे ना? ताई? तिचा काही अंदाजच येत नाही. आपण ठरवलं ना तसंच वागतोय तिच्याशी, पण कधी कधी धीर सुटतो, अंजलीचाही माझाही. पण आता आम्ही ठरवलंय पक्क की हीच परीक्षेची वेळ आहे. यामध्ये आपण जर योग्य वागलो तरच यातून काही चांगलं निष्पन्न होणार आहे. कारण काय आहे, संकट यायला लागली ना की चारही बाजूनी येतात. कारण बंगला मुंबईच्या प्राईम काय ग लोकेशनवर आहे. स्वानंदी, काय झालंय? वेल फर्निश्ड आहे. तू ठीक आहेस ना नक्की? नाही ते अहो, एवढ्या किमतीत तर याचं आणि फर्निचरच विकत मिळेल. हा आवाज कसला येतोय तुझ्या इथनं? आवाज 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 मोठी माणसं आहात तुम्ही. हा, हॅलो स्वानंदी, मला वाटतं लाईन मध्ये डिस्टर्बन्स आहे काहीतरी. मी आत्ता फोन ठेवतो, नंतर बोलतो तुझ्याशी. हा, आणि बघ, काही वाटलं तर सरळ बोल माझ्याशी केव्हाही, कळलं? ठेवते. चल बाय.